दिव्यांच्या औसेची कहाणी. दीपकांनो, ऐका तुमची कहाणी. आटपाट नगरात एक राजा होता. त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतल्या. आपल्यावरचा प्रमाद टाळावा. उंदरांनी ठरवले की आपल्यावर उगाच आळ आला आहे, आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली व तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून तेल वात करून स्वतः ते लावावे व खडीसाखरेच्या खड्यांनी त्याच्या ज्योती साराव्यात. दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा, पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं बंद पडलं. पुढे या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी करत आहोत. सर्वांनी आपापल्या घरी कसं आपल्याला पूजा केली ती सांगू लागले. त्याच्या मागून राजाच्या घर